नमस्कार मंडळी. तर आज मी बनवणार आहे खिमा सोयाबीन. त्याच्यामध्ये बारीक वाटाणे, आता बटाट्याचा सीझन आहे ना, म्हटलं आपण वाटाणे टाकून बनवूया. तर सकाळी या टिफिनला बनवलेला. ते का एका कढईमध्ये तेल तापवलं, त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता आणि राई जिरं हे टाकून व्यवस्थित ते गुलाबी रंग होईपर्यंत कांदा भाजून घेतला. आणि मग त्याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट ॲड केली, मग हळद ॲड केली, मग ते व्यवस्थित तेलात भाजून घेतलं. आणि मग हे वाटाणे सोलून ठेवलेले होते, ते पण त्या तेलामध्ये भाजून घेतले व्यवस्थित. कारण की बारीक सोयाबीन ते भिजत ठेवलेले थोडा वेळ. एकदम सोयाबीनचा चूर असतो ना तो. वाटाणे थोडे शिजल्यावर त्याच्यात मी टाकले 2 टोमॅटो. मीडियम साईजचे 2 टोमॅटो आहेत. मीडियम साईजचे 2 कांदे, असे 2 मी टाकलेले आहेत. हे व्यवस्थित मी आता भाजून घेणार आहे तेलामध्ये. आणि मग मीठ चवीनुसार, तिखट आणि व्यवस्थित झाकण लावून ठेवून दिलं, वाटाणे थोडे शिजले पाहिजे म्हणून. आणि त्या ताटावर थोडंसं पाणी ॲड केलं, खाली लागू नये म्हणून. आणि मग थोडा वेळ झाल्यावर झाकण काढल्यावर ते झाकणावरचं पाणी मी त्यात कढईमध्ये ओतून दिलं. कारण की जर आपण सोयाबीन टाकतो नंतर ते पाणी पूर्ण ऑब्झर्व करेल. ते सोयाबीनचे जो चुरा होता पूर्ण खिमासारखा असतो, तो बारीक असतो ना तो, ते मी त्यातून पाणी काढून घेतलं आणि कढईमध्ये टाकून दिलं. वाटाण्याबरोबर जरा मिक्स केलं. ते पूर्ण मी ते त्याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे. आणि खालचं जे पाणी असेल ते टाकून द्यायचं, खाली माती असते त्याच्यामध्ये म्हणून. ते बघा आता पाणी ऑब्झर्व व्हायला लागलं. सोयाबीन पूर्ण पाणी ऑब्झर्व करून घेतं. मग थोडा वेळ परत झाकण लावून ठेवलं, कारण की ते एकजीव झाले पाहिजे ना, मसाले वगैरे सोयाबीनमध्ये ॲड झाले पाहिजे म्हणून झाकण लावून घेतलं. आणि मग अशा प्रकारे ही रेसिपी तयार होत आली बघा. आणि ह्याच्यामध्ये ना शेवटी मी धण्याचं पूड आणि मेथी जिरीचं पावडर 1 चिमूटभर टाकलेला आणि कोथिंबीर बारीक चिरून. मग ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा आणि आवडली तर नक्की मला कमेंट करून सांगा. धन्यवाद.